130 मार्क्सवरती 20 पर्सेंटाईल, 140 मार्क्सवर 30 पर्सेंटाईल, 110 मार्क्सवरती 30 पर्सेंटाईल या अकॉर्डिंग स्कोर आला. ठीक आहे. जसं की 130 मार्क्सवरती 57 पर्सेंटाईल. ठीक आहे. तुमचे 40 मार्क्सवरती 3 to 4% बनू शकतात. प्रत्येक शिफ्टच्या डिफिकल्टीवर, प्रत्येक शिफ्टच्या टॉपरवरती, प्रत्येक शिफ्टच्या लोअर स्टुडंटवरती, प्रत्येक शिफ्टच्या नंबर ऑफ स्टुडंट्सवरती ही प्रोसेस वारी करते. बट जर अशी काही केस आहे 120, 130, 140 मार्क्सवरती तुमची एकदम एक्स्ट्रीम लो स्कोर आला आहे, इज कम्प्लिटली अनफेअर. हा ॲक्च्युली एक स्कॅम आहे. MSCT रिझल्ट स्कॅम. तर काल सर्वांचा रिझल्ट लागला आहे, सर्वांनी रिझल्ट चेक केला. ठीक आहे. कालपर्यंत खूप जास्त उत्सुकता होती, खूप जास्त एक्साइटमेंट होती की रिझल्ट काय येईल, भीती पण खूप जास्त होती की कितीपर्यंत कितीच म्हणजे व्हॉट विल बी द रिझल्ट. ठीक आहे. आणि काल जसा रिझल्ट लागला, ठीक आहे, तसं एव्हरीवन वॉज शाउट. रिझल्टमध्ये काही पण नंबर नाही, काही पण लिटरली 130 मार्क्सवरती 20 पर्सेंटाईल, 140 मार्क्सवर 30 पर्सेंटाईल, 110 मार्क्सवरती 30 पर्सेंटाईल या अकॉर्डिंग स्कोर आला. ठीक आहे. तर रिझल्ट खरंच आहे का स्कॅम आहे का, पुढं काय करायचं, व्हॉट नेक्स्ट, आम्ही पुढे काय करू शकतो. पेरेंट्ससोबत मुलं पण खूप दिवस शॉक्ड आहे. कालपासून नियर अबाउट 800 ते 1000 कॉल्स माझ्या टीमने पिक केलेले आहे. रात्री दुपारी 2:30-3च्या अराउंड रिझल्ट आला, नंतर जो कॉलचा पाऊस सुरू झाला. ठीक आहे. आणि काउन्सिलिंग बॅचच्या पेरेंट्सचा कॉल आला. आम्ही ज्यासाठी खूप एक्सायटेडमध्ये होतो की रिझल्ट काहीतरी चांगला येईल, चांगले कॉलेजेस भेटेल. ठीक आहे. बट जो रिझल्ट आला तो सर्वांनाच शॉक करणारा होता. खूप सारे मुलं रडले, खूप सारे मुली रडल्या, खूप सारे पेरेंट्स पण रडले कॉलवरती रिझल्ट ऐकून. तर रिझल्ट सर्वांसाठी शॉकिंग होता. आणि व्हॉट नेक्स्ट, जर असं खूप लोकांना आला प्रश्न की हा स्कॅम आहे का, रिझल्ट बरोबर आहे, हा चेंज होईल का नाही होणार, खूप सारे प्रश्न आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की ॲक्च्युली पुढं काय करायचं आहे, काय करू शकतो, आणि हे जे झालं आहे ते रिअल आहे का स्कॅम आहे. लेट स्टार्ट द व्हिडिओ. त्या अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, कारण डेली आतापासून व्हिडिओ येणार आहे तिथे CPH यूट्यूब चॅनलवरती. सबस्क्राईब करून ठेवा मित्रांना, व्हिडिओ शेअर करा, कारण की ह्या व्हिडिओची गरज सर्वांना आहे. खूप लोक रात्री 2ला 3ला सकाळी 4 पर्यंत आमचे फोन रिंग करत होते. ठीक आहे. त्यामुळे यस, खूप लोकांना व्हिडिओची गरज आहे. व्हिडिओ स्टार्ट करू. अगोदर तर दिस रिझल्ट इज अ स्कॅम और रिअल याबद्दल आपण बोलूया. ठीक आहे. अगोदर तर काही स्क्रीनशॉट्स आहे. ठीक आहे. जसं की 130 मार्क्सवरती 57 पर्सेंटाईल. ठीक आहे. लिटरली 57 पर्सेंटाईल. ठीक आहे. आणि काउन्सिलिंग बॅचचे 1-2 पेरेंट्स 109, 110 मार्कवर त्यांचे 27च्या अराउंड पण पर्सेंट आलेले आहे. ठीक आहे. इज दिस रिझल्ट और इज दिस स्कॅम. ठीक आहे. बाकी 49 मार्क्सवरती 29 पर्सेंटाईल. काल पण व्हिजिट खूप सारं झालं ऑफिसमध्ये पुण्याच्या. ठीक आहे. व्हिजिटमध्ये पण असं भरपूर पेरेंट्स असे आलेले की त्यांचे लिटरली स्कोर 60, 64 होता, आणि त्यांचे पर्सेंटाईल 30, 32च्या अराउंड आलेले आहे. ठीक आहे. तर या अकॉर्डिंग खूप सारे स्टुडंट्सचे मी स्क्रीनशॉट 1-2च लावलेले आहे, कारण खूप सारे स्क्रीनशॉट होते, कुठला नाही लावू, त्यामुळे मी 1-2च लावलेले आहे. ठीक आहे. बाकी पूर्ण व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये कालच्या व्हिडिओच्या हेच चालू होतं की एवढा स्कोर आहे, एवढे मार्क्स आहे, हा ग्लिच आहे, हा रिझल्ट आहे. काही लोक सिटीजनला लिटरली शिवा घालत आहे की ही जी प्रोसेस झाली आहे ही न्याय मिळवून देणारी आहे की नाही आहे. ठीक आहे. तर एकच त्याचा सर्वांचा आन्सर आहे की बघा आता जस्ट अ मिनिट. येस. तर एकच आन्सर आहे की भैया हा जो रिझल्ट आहे हा रिअल आहे का फेक आहे. ठीक आहे. याचा आन्सर एकच आहे की दिस इज नॉर्मलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. दिस इज नॉर्मलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. लाईक व्हॉट इज द प्रोसेस, तुमचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट होतात ॲक्च्युली. ठीक आहे. जो पण स्टुडंट आहे, जे पण शिफ्ट आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 15 एप्रिलची मॉर्निंग शिफ्ट किंवा 15 एप्रिलची शिफ्ट 1. ठीक आहे. यामधले भरपूर लोकांनी इश्यू फेस केला आहे. फॉर एक्झाम्पल जो टॉपर स्टुडंट आहे, ज्याचे सगळ्यात जास्त मार्क्स आहे अप्पर हँडला, त्याचा स्कोर आहे 150 मार्क्स. ठीक आहे. स्कोर आहे जस्ट फॉर एक्झाम्पलचा स्कोर आहे 150 मार्क्स. ठीक आहे. जो लोअर स्टुडंट त्याचा स्कोर आहे फॉर एक्झाम्पल 25 किंवा 30 मार्क्स किंवा आय वुड से 15 मार्क्स पण असतात, कारण तुक्के वगैरे सगळेच मारतात. ठीक आहे. काही ना काही मार्क्स सगळ्यांना भेटले असणार आहे, 0 मार्क्सचं रेअर केसमध्ये असणार आहे. ठीक आहे. त्यामुळं ही बाउंड्री तुमची क्रिएट झाली आहे पर्सेंटाईलची. ठीक आहे. त्यामुळे जर ह्या स्कोअरला जर 0% स्कोर असला, ठीक आहे, तर मग लिटरली 25-30चा 0 स्कोर असला, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, तर लिटरली तुमचे 40 मार्क्सवरती 3 to 4% बनू शकतात. ठीक आहे. तुमचे 60 मार्क्सवरती 15 ते 20% बनू शकतात. ठीक आहे. त्या अकॉर्डिंग तुमचे पर्सेंटेज व्हॅरी करतात. ठीक आहे. तर इट डिपेंड्स ऑन टॉपर ऑफ द स्कोर, लोवेस्ट बच्चा ऑफ द स्कोर अँड नंबर ऑफ स्टुडंट्स ज्यांनी पेपर अपेअर केला आहे. ठीक आहे. नॉर्मलायझेशन प्रोसेसमध्ये हा सगळा स्कोर नॉर्मलाइज होऊन तुमचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट होत राहतात. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट नॉर्मलायझेशन प्रोसेस. ठीक आहे. ही प्रत्येक शिफ्ट टू शिफ्ट व्हॅरी करते.
प्रत्येक शिफ्टच्या डिफिकल्टीवर, प्रत्येक शिफ्टच्या टॉपरवरती, प्रत्येक शिफ्टच्या लोअर स्टुडंटवरती, प्रत्येक शिफ्टच्या नंबर ऑफ स्टुडंट्सवरती ही प्रोसेस वारी करते आणि ह्यावेळेस नंबर ऑफ स्टुडंट्स पण खूप जास्त होते. लाईक लास्ट इयरच्या केसमध्ये एखादी 2 शिफ्टच अशी होती ज्यामध्ये ही प्रोसेसने एकदम अशी एक्स्ट्रीम व्हॅल्यू लाईक थ्रो केली होती. ठीक आहे, बट ह्यावेळेस ह्या केसेस मल्टिपल शिफ्टमध्ये झालेल्या आहे, त्यामुळं नंबर ऑफ स्टुडंट जे कंप्लेंट करत आहेत त्यावेळी ह्यावेळेस जास्त आहे. ठीक आहे, दॅट द रिझन अबाउट एवढा तुमचा जे केओस झाला आहे. ठीक आहे, दिस इज द ओनली रिझन बिहाइंड इट. ठीक आहे, तर सेकंड केस येतो की भैया जर असं काही आहे तर खरं ज्याला 130 मार्क्स पडले, ज्याला 120 मार्क्स पडले, म्हणजे लिटरली 27-28% येऊ शकतात का? इज इट फेअर? इज दिस फेअर? नो, दिस इज कम्प्लिटली अनफेअर. हे तर अनफेअर आहे की 120-130 मार्क्सला तुमचं एवढा स्कोर तर अनफेअर आहे. ठीक आहे, तुमचे जर 60 मार्क्स आहे, 70 मार्क्स आहे, 80 मार्क्स आहे, इथपर्यंत जर तुमचे पर्सेंटेज 40-50 पर्यंत येत आहे तर इट इज कम्प्लिटली फेअर. दिस इज बिकॉज ऑफ नॉर्मलायझेशन प्रोसेस. ठीक आहे, बट जर अशी काही केस आहे 120, 130, 140 मार्क्सवरती तुमचे एकदम एक्स्ट्रीम लो स्कोर आला आहे, दिस इज कम्प्लिटली अनफेअर. हा ॲक्च्युली एक स्कॅम आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं की काय आहे आणि कसं कसं सगळी प्रोसेस चालते. परत कोणी पॅनिक करते, कोणी पॅनिक नाही करायचं. ठीक आहे, तर येस, ज्यांचा स्कोर या ब्रॅकेटमध्ये फॉलो करतो त्या लोकांसाठी इट इज अ ग्लिच, इट इज अ स्कॅम, इट इज वॉट एव्हर आपण जर समजू शकतो. ठीक आहे, तर मग या प्रोसेसमध्ये वॉट वी कॅन डू, बेस्ट थिंग वी कॅन डू की आपण सिटीजनला मेल करू शकतो. वी कॅन रिपोर्ट देम, वी कॅन रिपोर्ट द इश्यू टू देम. दॅट इज द ओनली थिंग वी कॅन डू. ठीक आहे, आपण ट्विट करू शकतो, ट्विटरवरती आपण सिटीजनला मेल करू शकतो. दॅट्स द ओनली थिंग ॲज अ कम्युनिटी आपण हे करू शकतो. ठीक आहे, त्यासाठी पण तुम्हाला हा व्हिडिओ मॅक्सिमम लोकांना शेअर करायला लागणार आहे, जेणेकरून मॅक्सिमम लोक जर या मिशनमध्ये आले किंवा मॅक्सिमम लोक या गोष्टीमध्ये आले तर आपलं कुठं ना कुठं जो स्कॅम किंवा रिझल्ट आहे त्याचा काही सोल्युशन भेटणार आहे. ठीक आहे, लाईक टिल लास्ट इयर ही प्रोसेस व्हायची बट खूप कमी लोकांसोबत व्हायची, बट ह्यावेळेस तो नंबर ऑफ स्टुडंट्स आहे तो मासमध्ये आहे किंवा खूप जास्त आहे. ठीक आहे, त्यामुळे ह्यावेळेस ऑफकोर्स आपल्याला काही ना काही ॲक्शन घ्यायची गरज पडणार आहे. आय एम देअर विथ यू, माय टीम इज देअर विथ यू. ठीक आहे, आमचा सपोर्ट तुम्हाला आहे बट तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. दॅट्स आर रिक्वेस्ट. ठीक आहे, येस, दिस इज कम्प्लिटली अनफेअर ॲट दिस थिंग. ठीक आहे, परत काही केसेसमध्ये मी व्हिडिओ पण एकदम अपलोड केले काल इंस्टाग्रामवर, यूट्यूबवरती. ठीक आहे, असा पण सीन झाला आहे. ठीक आहे, की सेम पर्सेंटेज येऊन सुद्धा ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या स्टुडंटने रिझल्ट 3 वेळेस डाउनलोड केला. अगोदर केला डाउनलोड तेव्हा 74% बनले. ठीक आहे, सेकंड टाईम त्यांचे 52% बनले. ठीक आहे, आणि थर्ड टाईम त्यांचे 5% बनले. ठीक आहे, तर हा ग्लिच वगैरे वेबसाईटचा आता एकासोबत नाही, हे पण 5-6 लोकांसोबत झालेला आहे. ठीक आहे, त्यामुळे हा ग्लिच वगैरे आहे, हा रिझॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे, तुम्ही काल चेक केलं, काल ट्रॅफिक खूप जास्त होती, आज ट्रॅफिक कमी असणार आहे. आज परत डाउनलोड करा स्कोर कार्ड, आज चेक करा की स्कोर किती येत आहे. ठीक आहे, तर येस, काल ट्रॅफिकमुळे पण भरपूर ग्लिचेस दिसले होते, कालचा दिवस गेलेला आहे, आज ट्रॅफिक कमी आहे, आज जाऊन चेक करा. ठीक आहे, तर ही पूर्ण प्रोसेस होती नॉर्मलायझेशनची किंवा रिझल्टच्या स्कॅम व रिअलची. ठीक आहे, तर येस, आफ्टर दिस स्कोर एकच गोष्ट की ज्यांचा स्कोर कमी आहे किंवा करेक्ट आहे, फॉर एक्झाम्पल लाईक तुमचे मार्क्स 0 to 70-80 पर्यंत होते. ठीक आहे, तुमचा स्कोर आला आहे नियर अबाउट लाईक 23 to फॉर एक्झाम्पल 50-60 पर्यंत आला आहे. ठीक आहे, तर इट इज करेक्ट. यामध्ये कुठला पण स्लॅम किंवा ग्लिच वगैरे काही नाही आहे, इट इज कम्प्लिटली करेक्ट. ठीक आहे, तर ह्या स्कोरला ॲक्सेप्ट करा, आणि पुढे जावा. काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे, काउन्सिलिंगची बॅच पण सुरू झालेली आहे. ठीक आहे, वेबसाईटवरती जावा, गो टू adityacoep.com. ठीक आहे, ब्राउझर ओपन करा, आपलं कोणतं पण ब्राउझर ओपन करा, सर्च adityacoep.com, ADITYCOEP.com. लिंक पण खाली दिलेली आहे, तिथनं मग तुम्ही जाऊन चेक करू शकतात. वेबसाईटला जावा, खाली स्क्रोल करावा. ठीक आहे, रजिस्ट्रेशन ऑफर काउन्सिलिंग बॅचवर क्लिक करावा, तुमच्या आवडीचं प्लॅन तिथं सिलेक्ट करा आणि क्लिक ऑन एनरोल बटन. ठीक आहे, ही प्रोसेस करून यू कॅन एनरोल इन द काउन्सिलिंग बॅच. जो ऑफलाईन 1-to-1 काउन्सिलिंग बॅच माझ्याकडनं डेक्कनला ऑफिस आहे. ठीक आहे, खाली नंबर दिला आहे, अपॉइंटमेंट बुक करा, डू विजिट द ऑफिस, 1-to-1 इंटरॅक्ट करून तुम्ही आमची काउन्सिलिंग घेऊ शकता. ठीक आहे, दीज आर सम प्लॅन्स 2,999 पासून 999 पर्यंत. या प्लॅनमध्ये सगळं काही आम्ही करतो, म्हणजे आतापासून तुमच्या ॲडमिशनपर्यंतचं सर्व गोष्ट आमच्याकडं, मग ती फॉर्म फिलिंग असू, कॅपराउंड असू, तुमची मधली कुठली प्रोसेस, सर्व काही A to Z आमच्याकडं आहे. इफ यू एनरोल फॉर दिस बॅच, ऑनलाईन आहे, 1-to-1 आहे, गुगल मीटवरती 1-to-1 सेशनद्वारे आपण सगळे सेशन्स पार पडू. ठीक आहे, तर यू कॅन चेकआउट दिस प्लॅन्स ऑल्सो. हे पण आपले प्लॅन्स आहे काउन्सिलिंग बॅचचे. ठीक आहे, सोबत जो काही तुमचा स्कोअर भेटला आहे ना, ॲक्सेप्ट द स्कोअर अँड पुढे जावा. कारण की बघा, जसं की सगळ्यांचा स्कोअर कमी असेल ना, तर स्कोअर सर्वांचा कमी असेल ना, तुमचं ॲडमिशन ॲट द एंड फक्त रँक बेसवरती होणार आहे. ठीक आहे, तुमचं ॲडमिशन फक्त रँक बेसवरती होणार आहे. ठीक आहे, तर सर्वांचा स्कोअर कमी आला ना, इट मीन्स रँक पण तर आपल्या तसे ढासळणार आहे. करेक्ट आहे ना, आणि तुमचं ॲडमिशन तुमच्या पर्सेंटेजवरती नाही, तुमच्या रँकवरती होत राहतं.
तर स्कोअर सर्वांचा कमी आला तर सगळ्यांची रँक त्या अकॉर्डिंग येणार आहे आणि त्या अकॉर्डिंग चांगलं कॉलेज भेटणार आहे. त्यामुळे होप आहे, अजून असं काही नाही की संपलेलं आहे. सोबत सेकंड CET बाकी आहे, JEE मेन्सचा पण स्कोअर तुम्ही यूज करू शकतात. भरपूर साऱ्या गोष्टी आहे, कॅटेगरी बेनिफिट आहे, होम स्टेट कोटा आहे, अदर होम स्टेट कोटा आहे, ठीक आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहे, त्यातून तुम्ही चांगलं कॉलेज सिक्युअर करून घेऊ शकतात. सोबत CSIT सोडलं ना तरी पण खूप चांगल्या ब्रांचेस आहे, इलेक्ट्रिकल आहे, मेकॅनिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, कोर साईडला भरपूर ब्रांचेस आहे. त्याबद्दलचं पण नॉलेज, त्याबद्दलचे पण इन्फॉर्मेशन ह्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून, सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या अपडेटसाठी फॉलो करून ठेवा. ऑल द बेस्ट.